शाळेच्या गेटसमोर ट्रान्सफॉर्मरची उभारणी, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवरून शाळा प्रशासन, पालक व ग्रामस्थ आक्रमक। नमस्कार, सत्य को जानो न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। वळद येथील राजीव गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर महावितरणतर्फे ट्रान्सफॉर्मर डीपी उभारण्याचे काम सुरू आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत धोकादायक असल्याने शाळा प्रशासन, पालक आणि स्थानिक नागरिकांनी हा ट्रान्सफॉर्मर त्वरित अन्यत्र हलवण्याची मागणी करत काम थांबवले आहे। शाळेचे संचालक सुभाष गजानन यावलकर यांनी या विषयावर आपली तीव्र प्रतिक्रिया नोंदवली आहे। ते म्हणाले की या विद्यालयात इयत्ता 8वी ते 12वीचे शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत असून ते दररोज याच गेटमधून ये जा करतात। शाळा प्रशासनाने सुमारे 15 दिवसांपूर्वीच महावितरणच्या अधिकाऱ्यांना याबाबत पूर्वसूचना देऊन ट्रान्सफॉर्मर शाळेपासून सुरक्षित अंतरावर उभारण्याची विनंती केली होती, मात्र तरीही महावितरणने शाळेच्या गेटसमोरच काम सुरू केले आहे। विद्यार्थ्यांनी येथे खेळताना किंवा ये जा करताना ट्रान्सफॉर्मरला चुकून स्पर्श केल्यास किंवा कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे। माझे नाव सुभाष गजानन यावलकर, मी राजीव गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा संचालक आहो आणि ह्या इथं माझ्या विद्यालयामध्ये 8 ते 12 पर्यंत वर्ग आहेत आणि ह्या शाळेमध्ये विद्यार्थी दरवेळेस शिक्षण घेत आहेत आणि शिक्षण घेत असताना विद्यार्थी गेटच्या बाहेर निघाल्याच्या नंतर घरी जातात, परंतु MSEB वाल्यांनी जे कृषीची लाईट गेलेली आहे त्यांना मी 15 दिवसाच्या आधी सांगितला होता, पोल लागलेले होते की बा तुम्ही गेटच्या समोर, आपल्या गेट शाळेच्या समोर तुम्ही ही डीपी लावू नका, हा ट्रान्सफॉर्मर लावू नका। तर त्यांनी मला सांगितलं होता की बा आम्ही हे आता पोल बाजूला करून आम्ही व्यवस्थित ठिकाणामध्ये ही डीपी लावून देऊ। डीपीच्या ट्रान्सफरच्या बाजूला भरपूर जागा आहे आणि कसं आहे, विद्यार्थ्यांना गेटच्या बाहेर निघाल्याच्या नंतर काही इजा झाली या डीपीपासून तर हे लोक जबाबदार राहतील का? तरी पण यांना सांगूनसुद्धा बा मुजेरीने ह्या ठिकाणामध्ये हे डीपी लावण्याचा प्रयास करत आहेत। मी आज इथं शाळेकडे आलो त्यावेळेस माझ्या लक्षात आलं आहे की बा आतापर्यंत ट्रान्सफर करतील असा मी माझ्या मनामध्ये होता, परंतु यांनी इथं ह्या ठिकाणी आता काम सुरू केलेलं आहे, त्यांचे लेबर आलेले आहेत आणि हे डीपी लावणं सुरू केलेलं आहे। मी या ठिकाणी हा काम थांबवलेलं आहे की बा उद्या मुलांचा एखादी घटना झाली तर याचा जबाबदार राहणार कोण? तरी पण त्यांच्या साहेबाचा एक सुपरवायझर आहे नितीन दाते म्हणून, त्या नितीन दातेला मी आधी सांगितलं होता का बा तू आपल्या साहेबाला सांग। तर आज 15 दिवस झाले मी DYला सांगतो, आज पुन्हा त्याला फोन लावला की बाबा हा काम थांबव, तर नाही म्हणते, तो 4 वाजे DYला घेऊन येतो म्हणते। आता आम्हाला कसं आहे की बा हे डीपी हटवल्या पाहिजे, त्याकरता आमच्या संपूर्ण कर्मचाऱ्यांचा, गावकऱ्यांचा, मुलांचा सर्वांचा सहभाग आहे आणि ही त्वरित डीपी इथं हटवायला पाहिजे। आम्ही या डीपीचं काम आता थांबवलेलं आहे, तरी पण या बाबतीमध्ये DY साहेबांनी विचार करून ही डीपी बाजूला करून द्यावे। या गंभीर प्रकारावर बोलताना शाळेचे मुख्याध्यापक AT डुमरे यांनी सांगितले की शालेय परिसरामध्ये ट्रान्सफॉर्मरसाठी पुरेशी मोकळी जागा उपलब्ध असताना महावितरणने जाणूनबुजून गेटसमोर काम सुरू केल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा प्रशासनाचा या उभारणीला तीव्र विरोध आहे। या प्रकारामुळे संतप्त झालेल्या पालकांनी आणि स्थानिक नागरिकांनीही महावितरणच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे। मी AT डुमरे, राजीव गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वळद या ठिकाणी मुख्याध्यापक प्राचार्य या पदावर कार्यरत आहे आणि या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये इयत्ता 8वी ते 12वी पर्यंतचे वर्ग असून परिसरातील विविध गावचे विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत। या ठिकाणी शाळेचं जे काही म्हणजेच दर्शनी भाग जो आहे, गेट आहे, त्यासमोरच या ठिकाणी डीपी लावण्यात आलेली आहे आणि या बाबतीमध्ये आपल्या शिक्षण संस्थेचे सचिव आदरणीय GG यावलकर सर यांनी ही डीपी साईडला कुठेतरी लावण्यात यावी याबाबतीत पूर्वसूचना दिलेली होती आणि त्यावेळेस त्यांनी आश्वासनसुद्धा दिलं होतं की नाही ठीक आहे बा, भविष्यामध्ये विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये, एखादी गंभीर घटना घडू नये यासाठी आम्ही त्या ठिकाणी साईडला ही डीपी लावण्याची व्यवस्था करू, परंतु अद्याप त्यांनी ती व्यवस्था केली नाही आणि या ठिकाणी पोल गाडल्यानंतर त्यांनी डीपी लावलेली आहे। तरी आमची अशी मागणी आहे की भविष्यामध्ये विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची, कारण विद्यार्थी या ठिकाणी हा शालेय परिसर असल्यामुळे ते विविध प्रकारचे खेळ वगैरे खेळतात, त्यांचं जाणं येणं असते, त्यामुळे त्या डीपीसोबत कदाचित त्यांचा संपर्कसुद्धा येऊ शकतो आणि म्हणून अशा प्रकारची कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी, कारण साईडलासुद्धा फार मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध आहे, तर आमची सर्वांची अशी मागणी आहे की त्यांनी म्हणजेच विद्युत विभागाने साईडला
बाजूला डीपी लावण्याची व्यवस्था करावी. पालकांनी एकमुखी मागणी केली आहे की महावितरणने तत्काळ दखल घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी हा ट्रान्सफॉर्मर अन्य सुरक्षित ठिकाणी हलवावा. शाळा प्रशासन, कर्मचारी आणि ग्रामस्थांनी या मागणीसाठी हे काम रोखले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मी धनीराम जियालाल बिसेन, मी मुलीचा पालक, उपसरपंच येरमाळा ग्रामपंचायत. इथे माझी मुलगी शिकायला येते ह्या शाळेमध्ये. ह्या इथे हे राजीव गांधी विद्यालयाच्या समोर हे डीपी जे लावलेले आहे, ह्या डीपीच्या ह्याजना काही दुर्घटना होऊ शकते मुलाबाळांना, म्हणून विद्युत विभागाने हे डीपी बाजूला लावण्याची कृपा करावी. अन्यथा काही झाल्यास ह्या विद्युत महामंडळ हे जबाबदार राहतील, त्याचे डिवाय जबाबदार राहतील. न ते जो दातेजी आहेत त्या दातेजींना वारंवार आम्ही सगळे सांगत आहोत की इथे नाही बाजूला लावा म्हणून, पण ते लावत नाही. अन्यथा काही झालाच तर ह्याच्यामध्ये दातेजी जबाबदार राहतील ना त्याचे डिवाय जबाबदार राहतील, अशी यांना मी पालकच्या नाते सूचना देत आहो. अन्यथा काही झालाच तर ते दातेजीवर कारवाई करण्यात येईल ना त्या डिवायवर कारवाई करण्यात येईल, अन्यथा अगर डीपीनं बाजू केली. बातमीकरिता कॅमेरामॅन शुभम धुर्वेसहित सत्यको जानो न्यूज, संपादक नरेश बोपचे.